वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं. मी तुम्हाला वारंवार सांगतो की महापुरुषांना फार मोठं आयुष्य लाभलं नाही. सगळेचे सगळे महापुरुष त्यांचं आयुष्य बऱ्याच जणांना खूप कमी लाभलं. मात्र कमी आयुष्यामध्ये त्यांनी जगामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा असा काही करून ठेवला की त्यांचं कर्तृत्व हे इतिहासामध्ये स्वर्णाक्षराने तर लिहिलेलं आहेच, परंतु जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत त्यांचं कर्तृत्व हे संपणार नाहीये, लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज असतील अवघं 50 वर्षाचं आयुष्य, संत ज्ञानेश्वर असतील 21 वर्षाचं आयुष्य, संत तुकोबाराय असतील 40 वर्षाचं आयुष्य, छत्रपती संभाजी महाराज असतील फक्त 32 वर्षाचं आयुष्य, राजाराम महाराज असतील 31 वर्षाचं आयुष्य, आणि या ठिकाणी पेशवाई मधले हे थोरले बाजीराव पेशवे अवघ्या 40 वर्षाचं आयुष्य. मात्र त्यांचं कर्तृत्व इतकं उत्तुंग होतं की त्यांना त्यांच्या चुलत्यांनी वयाच्या 19व्या वर्षी उत्तर भारतातल्या लढाईसाठी सोबत घेऊन गेले. आणि 19व्या वर्षी त्यांनी हेरलं की आपल्याला जर भारतामध्ये मराठ्यांचं साम्राज्य प्रस्थापित करायचं असेल, अखंड हिंदुस्थानवर जर आपली हुकूमत गाजवायची असेल तर काय केलं पाहिजे. 19व्या वर्षी त्यांनी प्लॅन तयार केला. बघा, एका लढाईसाठी ते गेले, एका दौऱ्यासाठी गेले. उत्तर भारत त्यांनी पहिल्यांदा अभ्यासला आणि उत्तर भारत बघून आले, दिल्ली बघून आले. आणि हे दिल्लीचं तख्त जर आपल्या ताब्यात घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याची व्यूहरचना त्यांनी वयाच्या 19व्या वर्षी केली. आणि परत येत असताना त्यांचे चुलते बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू झाला. आणि मृत्यूनंतर मात्र आता काय करावं, पेशवा कुणाला बनवावं असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि चौथे छत्रपती शाहू महाराज यांच्या समोर प्रश्न होता पेशवा कुणाला करावं. आणि त्यावेळेस सगळ्यांचा विरोध होता की या थोरल्या बाजीरावांना पेशवा करू नका, हे कोणाचं ऐकत नाही, स्वतःच्या बुद्धीनं चालतात. आणि ज्यावेळेस एखादा निर्णय घेण्याचा प्रश्न येतो त्यावेळेस ते स्वतः निर्णय घेतात, त्यांना करू नका, आपलं ऐकणार नाहीत असं सगळ्यांचं म्हणणं होतं. मात्र 20 वर्षाचे थोरले बाजीराव पेशवे यांच्यावर छत्रपती शाहू महाराजांचा जीव होता आणि विश्वासही होता, त्यामुळे त्यांनी त्यांनाच पेशवा करून टाकलं. वयाच्या 20व्या वर्षी पेशवेपद त्यांच्याकडे आलं. आणि त्यांच्याकडे पेशवेपद आल्यानंतर त्यांनी आपल्या हयातीमध्ये 48 युद्ध केली, 48 मोठमोठ्या मोहिमा ऐकल्या आणि 48च्या 48 लढाया जिंकल्या. इतिहासामध्ये सगळ्या लढाया जिंकणारा आणि 100% यशस्वी होणारा एकमेव योद्धा म्हणून आपल्याला थोरले बाजीराव पेशवे यांची नोंद घ्यावी लागेल. बघा, पुण्यामध्ये आपण शनिवारवाडा कुणी पाहिला असेल तर तो शनिवारवाडा यांनीच बांधला. बघा, शनिवारवाडा त्यांनी बांधला, त्या ठिकाणी शनिवारवाडा बांधला, त्या ठिकाणी ते राहायचे, त्या ठिकाणी पेशव्यांची राजधानी होती. या सगळ्या गोष्टी आणि या 48 लढायामध्ये अत्यंत पराक्रमाने त्यांनी सहभाग घेऊन त्या ठिकाणी विजेच्या वेगाने त्यांच्या हालचाली असायच्या. आणि त्या काळामध्ये बघा, आळस हा माणसाचा शत्रू आपण नुसतं म्हणतो, बरोबर आहे का. इथं सुविचार सांगतो, संध्याकाळी 8ला तर घोरत पडलेला असतो, सकाळी 8ला सुटतो, आपली 12 तासाची झोप होते. मात्र त्या काळामध्ये माणसाला झोपण्यासाठी रात्र नाहीये. बाजीराव पेशवे काय सांगायचे, रात्र माणसाला झोपण्यासाठी दिलेली नाहीयेच, माणसानं रात्री झोपायचं नाही तर बेसावत शत्रूवर हल्ला करण्याची दिलेली संधी. शत्रू रात्री झोपेत असतो, त्याचं साम्राज्य लुटायचं, त्याला जिंकायचं आणि शत्रूला मारण्यासाठी रात्र दिली आणि अंधाराचा फायदा त्यासाठी घ्यायचा. आणि म्हणून आपल्या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये बघा, पेशवेपदाच्या त्यांनी रात्रीच्या सगळ्या लढाया करून टाकल्या आणि त्या जिंकल्या सुद्धा सगळ्या. बघा, छोट्या मोठ्या तर कित्येक लढाया केल्या, मात्र मोठ्या मोहिमा 48 आखल्या. आणि अखंड भारतामध्ये पेशवाईचं साम्राज्य पसरवण्याचं काम कोणी केलं तर थोरले बाजीराव पेशवे. बघा, आपण म्हणतो गीतामध्ये, राज्यगीतामध्ये म्हणतो, दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, बरोबर आहे का. महाराष्ट्रानं दिल्लीचं तख्त राखलं म्हणजे काय केलं, देशाची राजधानी दिल्लीचं संरक्षण केलं. कुणामुळे केलं तर थोरले बाजीराव पेशवे यांनी. बघा, दिल्लीचं तख्त जिंकायचं काम कोणी केलं, थोरले बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीमध्ये ते झालं. आणि महाराष्ट्रानं पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये या ठिकाणी संपूर्ण भारतावर हुकूमत गाजवली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांचं अधुरं राहिलेलं स्वप्न या ठिकाणी थोरले बाजीराव पेशवे यांनी त्या ठिकाणी पूर्ण केलं. आणि तेवढा पराक्रम त्यांच्यामध्ये होता. आणि झोपायची वेळ आली तर कधी झोपायची माहिती, चलत घोड्यावर ते 1-2 तास डुलकी घ्यायची. बघा, घोडा पळायचा, ते घोड्यावर झोपले असायचे. अशा पद्धतीने वेळेचा सदुपयोग कसा करावा हे सुद्धा आपल्याला थोरल्या बाजीराव पेशव्यांकडून शिकावं लागतं. आणि वयाच्या 40व्या वर्षी बघा, अनेक राजे त्यांना बोलवायचे, निमंत्रित करायचे. थोरले बाजीराव पेशवे कसे आहेत हे पाहण्यासाठी लाखो लोकांची गर्दी जमायची. दिसायला अत्यंत देखणे आणि सुंदर. बघा, भारताच्या इतिहासामध्ये इतका सुंदर पुरुष कधी कुणी पाहिला नव्हता. म्हणून एकदा निजामाकडे ते गेले होते. निजामाच्या राज्यात गेले असताना हैदराबादला त्या ठिकाणी त्यांचा जननखाना होता. तिथल्या स्त्रियांनी मागणी केली निजामाकडे, आम्हाला थोरले बाजीराव पेशवे यांना बघायचंच.
आम्हाला पाहायचंच. निजामानं प्रचंड विरोध केला, मात्र त्यांनी ऐकायलाच तयार नव्हत्या. आणि शेवटी नाईलाज झाला आणि त्या ठिकाणी बाजीराव पेशव्यांना त्या जनखान्यासमोरून हजारो स्त्रियातून चालायला लावलं. मात्र बाजीराव पेशवे त्यांच्या पापण्या खाली होत्या, पायाकडे बघून ते शेवटपर्यंत चालत होते. तिथल्या स्त्रियांनी त्या ठिकाणी कुणी पायलीवर, कुणी आठवाभर मणी, त्या ठिकाणी मोती त्यांच्या उधळायला चालू केले. मोठा डिक्स असला होता, त्यांनी एका मनाला हात लावला नाही. त्यांना संपत्तीची आस नव्हती आणि त्यांनी त्या ठिकाणी कुणाकडे डुकून सुद्धा बघितलंय. म्हणजे अशा पद्धतीनं बघा, त्यांना 2 पत्न्या होत्या. एक जानकीबाई होती, दुसरी होती मस्तानी. मस्तानीचा इतिहास त्या शनिवारवाड्यामध्ये फार प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी मस्तानी अतिशय त्या काळातली विश्वसुंदरी म्हणून प्रसिद्ध होती आणि त्या मस्तानीशी त्यांनी विवाह केला होता. मात्र ज्या दिवशी थोरला बाजीराव पेशवे यांचा त्या ठिकाणी आजारी पडून उधावून येत असताना वयाच्या 40व्या वर्षी अचानक मृत्यू झाला आणि तो धक्का मस्तानीला सुद्धा बसला आणि आपल्या पतीचा मृत्यू झाला आहे तिला जेव्हा कळालं, त्यावेळेस तिने विष प्राशन केलं आणि तिचा सुद्धा वयाच्या 40व्या वर्षी तिनं सुद्धा आपलं जीवन संपवलं. म्हणजे अजरामर अशी बाजीराव पेशवे यांची आणि मस्तानीची कहाणी सुद्धा इतिहासामध्ये या ठिकाणी अतिशय प्रसिद्ध आहे. असे हे थोरले बाजीराव पेशवे यांचा आज त्यांची जयंती आहे. अशा या महापराक्रमी आणि महाराष्ट्राचं नाव त्या काळामध्ये गाजवणाऱ्या या महापराक्रमी महायोद्ध्याला आपण त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करूयात. केवळ दिल्लीपर्यंत नाही तर काबूलपर्यंत, आताचा अफगाणिस्तान, पाकिस्तान संपूर्ण इथपर्यंत मराठी साम्राज्य पसरवण्यामध्ये थोरले बाजीराव पेशवे यांचा सिंहाचा वाटा आहे. आपण त्यांचा पराक्रम आणि त्यांनी 20 वर्षाच्या पेशवाईच्या कारकिर्दीमध्ये जो अमूल्य वेळ बघा, कधी 2 तास झोपायचे, कधी झोपायचेच नाहीत, कधी तासभर झोपायचे, कधी 4 तास झोपायचे आणि सगळा वेळ त्या ठिकाणी आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी द्यायचे. त्या काळात घोड्यावरून काबूल पर्यंत अफगाणिस्तान पर्यंत जायचं काही सोपं काम नव्हतं. लक्षात घ्या, आता सारखं विमानानं पळायचं नव्हतं, रेल्वेनं पळायचं नव्हतं. तरी सुद्धा त्यांनी जे अनमोल असं योगदान दिलेलं आहे आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी, ते आपल्याला विसरता येणार नाही. आपण त्यांचं चरित्र सविस्तरपणे वाचावं आणि त्यातून आपण भरपूर काही शिकावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.